नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी माहेरी आलेली आहे, कारण आईन पप्पा वैष्णोदेवीला चाललेले आहे. भाऊ त्यांना घेण्यासाठी आलेला आहे आणि एक भाऊ कल्याणवरून आलेला आहे. तर आम्ही एक नंबर पाहुणे आलेलो आहे. अजून 2 बहिणी येत आहे एका मागे एक सिन्नरवाल्या. तर ते येतीलच आता थोड्या आहेत. तर आमचं चालू आहे मस्ती. आमचा विरू काहीतरी म्हणतोय. विरू म्हणजे त्यांना असं म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक करा. असं कर, थंब दाखव त्यांना. हां, तिकडं बघ. त्यांना म्हण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही किती मस्ती करणार आहे आतून ते आल्यावर. ओली 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 ये ये कॅमेऱ्यात आपल्या एक पप्पी द्यायची, मग एक पप्पी द्यायची. आतूला एक पप्पी द्यायची. घे ना काय तू पादे आतू आतू पागे आतू पागे पागे आतू चाल लवकर. ही नाही आवडत. ती जाऊ दे ना, तू घेत कसं रे ते कुछ तो गडबड आहे. किशू 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 उधर ना. अरे हेल्मेट काढ ना, हेल्मेट काढ ना. हेलमेट निकाला तो मैं मेरी भिकार से भी बदतर हालत. आमच्या आतुली कुल्फी आणली बघा. लगेच चेंज केली जागा त्यांनी. बघितलं का? पहिले माझ्याकडे होता, आता ते आतूकडे आलाय. ओय फेकायचं नाही, फटके देईल. फोडून देते. फेकायचा विषय काढला काढतो परत फेकले. आता आतू चेंज झाली. मीरूची आतू कोणती आता? काय आहे ना, आहे याला. आहे ना. मामीला कुल्फी द्या तरी काय. मामीचा आवाज बघ कसा नाकात येतो. कुल्फी जास्त खाल्ली. हे बघा, हा माझा भाऊ जो एकदम आपण पाहू कसा खाऊ राहिला. दादा ए दादा मामीला. तर आई पप्पा उद्या वैष्णोदेवीला जाणार आहे. तर ताई आत्ताच आले सिन्नरवरनं. तर तिने सिन्नरची फेमस अशी पांडुरंग भेळ आणलेली आहे. खूप छान आहे. दरवेळेस गेलो का आम्ही हीच भेळ आणतो. तर तिने 3 पार्सल आणले बघा. एक कल्याणला भावाला द्यायची आहे, एक आईला त्यांना द्यायची आणि एक तर मी रोजच सिन्नरला जाते, त्याचं मला पण घेऊन आली ती बघा. छान अशी पांडुरंग भेळ. तुम्ही कधी सिन्नरला गेले तर घ्या, खूप छान आहे पांडुरंग भेळ. ते पण घ्या. खूप छान भेळ आहे. आणि आमच्या माऊला प्राईज भेटलंय मॅक्स मध्ये. तर दाखवते बरं का. कोणता इकडे कोणता त्याच्यामध्ये तिला प्राईज भेटलंय. ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट आहे, मेडल आहे. गणितात तिचं खूप छान आहे. कशी करते बोटानी बेरीज करायची पटकन छान असं तिला प्राईज भेटलंय. दरवेळेस तिला ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट. आता चहा आणलेला आहे मामीनी आमच्यासाठी. मस्त चहा आणलेला आहे. या तुम्ही पण चहा घ्यायला. तर आता मी नाशिक रोडला चाललेलो आहे, कारण आईन त्यांना थोडं सामान आणायचं होतं. आणि आईन ते म्हणे मग तुम्ही जाऊन घेऊन या. तर ताई म्हणे आपण जाऊ, कारण दाजींचं पण स्पेअर पार्टचं सामान आणायचं होतं. तर ताई म्हणे चला आपण पण जाऊ. आणि माझी मोठी बहीण पण येणार होती नाशिक रोडला. तर ती सिन्नरवरनं निघाली होती. तर तिला म्हटलं आम्ही पण येतो रोडला, मग तुम्ही तिथंच थांबा. तर पहिले स्पेअर पार्टच्या दुकानात गेल्यानंतर त्याला आधीच सांगितलं होतं का स्पेअर पार्ट पॅक करून ठेव. दाजींनी फोन केला होता, पण त्यांनी काही पॅक केलं नाही. मग ते म्हणे थांबा थोडा 5-10 मिनटं, पटकन देतो. मग ते सामान घेतल्यानंतर मग परत इथं दुकानात आलं. तर ताई म्हणे उशांना खोळी पण घ्यायची आहेत. तर मग तिथं बघत होतं. तर बाहेर आलं तर काही ना काही वस्तू घ्यायच्याच असतात. मग उशांच्या खोळी घेतल्या आणि नंतर मग थोडं सामान घ्यायचं होतं. रुमाल, सॉक्स, हँड ग्लोव्ज वगैरे घ्यायचं होतं, कारण जम्मू काश्मीरला तिकडं भरपूर थंडी असल्यामुळं मग त्यांना म्हटलं तुम्ही सगळं घेऊन जा. मग सगळी खरेदी वगैरे झाली. तोपर्यंत माझी मोठी बहीण पण आलेली होती. तर मग आम्ही सगळे भेटलो. म्हटले चला आता जाऊया घरी.
तर मग दीदीला आम्ही गाडीवर घेतलं आणि माझ्या बहिणीला म्हटले तू रिक्षाने ये. तर आम्ही जातो. तर नाशिक रोडला इथं मुक्तिधामपाशी उभं राहिलं तर पटकन रिक्षा पण भेटत नाही, कारण खूप गर्दी असते, त्याच्यामुळं रिक्षा काही थांबतच नाही. आणि संध्याकाळच्या वेळेस तिथं कधीच रिक्षा भेटत नाही. मग 15-20 मिनटं झाल्यानंतर रिक्षा भेटली. मग तिला रिक्षात बसून दिलं आणि आता आम्ही गाडीवर घरी चाललेलो आहे. तर सोसायटीपाशी आल्यानंतर मग दिदू म्हणे मावशी पाणीपुरी खायची आहे. इथं सोसायटीपाशीच एक पाणीपुरीवाला भैया आहे, तर खूप छान पाणीपुरी बनवतो. तर दिदू म्हणे मावशी आपण सगळे पाणीपुरी खाऊ. तर तिला म्हटले नको, आजीने छान असं स्वयंपाक केलेला आहे. तर ती म्हणे 1-1 प्लेट तरी खाऊ. म्हटले मग चल तुझी इच्छा आहे ना, मग खाऊया आपण. मग छान अशी पाणीपुरी खाल्ली आणि आता घरी चाललेलो आहे. दादा दादा नमस्कार मंडळी, या पुरणपोळी खायला. काय बनवते? पुरणपोळी. पुरणपोळी बनवते. अजून दुसरं काय बनवलंय? अजून काही मसूरची भाजी. हां, काय काय बनवलंय? मसूरची भाजी आहे, गवारची भाजी आहे, आणखी पापड आहे. पापड. भात नाही बनवलं का? आहे ना, भात पण आहे. मग भात पण बोल. हां, यायचं का जेवायला? हो या ना प्लीज. उद्या कुठे जायचंय? उद्या आम्ही जम्मू काश्मीरला चाललो. जम्मू काश्मीरला. मोठी मम्मी एवढे पापड खाणार आहे का तू? नाही हो, वाढायला नाही काय पाहिजे. मला वाटलं तू खाते का काय. हां, नाही हो, वाढायला नाही आहे. हे बघा अजून पण आहे. हे घ्या. मग यांना दे ना. हां, आजी डिश आहे ना, डिश लागते मम्मी. मम्मी डिश ना, आजी डिश. हे मला पाहिजे. बस. आवडची कॉमेडी लावते ना. लागणार नाही तुझं मला माहिती. जर तुमचं बघत नाही थोडं लावणार तर आता जेवण झाले आणि आईने आथरून टाकले. तर आम्ही आथरून टाकल्यानंतर सगळेजण गप्पा मारायला बसलो. आम्ही सगळे असे एकत्र आलो का मग टी व्ही नाही लावत. मग आमच्या अशा जुन्या आठवणी वगैरे आम्ही मस्त गप्पा मारत होतो. तर आईने लगेच कपाडातनं आमच्या तिघींचे लग्नाचे आमचे लहानपणीचे अल्बम आणले. तर आमच्याकडे तेव्हा पण कॅमेरा होता. तर मी माझ्या भाऊजाईला सांगायचे आम्ही कुठेही गेलो का कॅमेरा आमचा संगीत असायचा. त्याच्यामुळे आमचे लहानपणीचे खूप फोटो आहे. 1-2 अल्बम तर आमच्या लहानपणीच्या फोटोंनीच भरलेला आहे. तर तिला दाखवत होतो आम्ही किती छान मस्त एन्जॉय केलेलं आहे लहानपण आमचं. तर असं करता आम्हाला 1-1:30 वाजला होता झोपायला. तर खूप अशा आठवणी फोटो बघितल्या तरी लहानपणीच्या अशा आठवणी यायला लागल्या. तर आता दुसरा दिवस आहे आणि आज बहिणीची मुलगी जॉबला चाललेली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे आणि दादाला पण कल्याणला जायचं आहे, कारण त्याला घरी अवनीशला आणि स्वातीला सोडून त्याला पण जॉबला जायचं आहे. त्याच्यामुळे त्या म्हणे आता आम्ही परत येऊ. तर जाताना खूप वाईट वाटतं, कारण एकत्र असल्यावर किती भारी वाटतं आपल्याला. आणि नंतर सगळेजण गेले का पूर्ण घर खाली होतं. आणि आज आईला आणि त्यांना पण 5 वाजता जायचं आहे. कर बाय बाय कर बाय. कुठं चाललं तू? म्हण कल्याणला. ट्रेनमध्ये चाललो मी. कर बाय बाय कर बाय. इकडे इथे याच्यात बघ याच्यात बघ. अवनी बाय कर बाय. बाय कर. कोणी आतू आहे ना? बाय कर. मधून बसायचं प्रत्येक इकडनं का बस. आम्हाला आलीच नाही यावेळेस. भेटला का तू? काय? मी तुला भेटला?
बंद झालं? बंद झालं. तू केलं ना बंद? आता कधी येशील? खरे बाबाच्या घरी यायचं. बाबाच्या घरी आता कोणत्या सिन्नरला सुट्टी लागल्या तिथे लागत आहे रस्त्याला. रिक्षा भेटेल ना बाय कर बाय कर ना इकडे इकडं अवनीश बाय ये बाय इकडे इकडे इकडं माझ्याकडं बाय अरे मला बायडी आहे तुला तुम्हाला ऍडजस्ट करायचं तर करा ये बाय इकडं बाय बाय दादा घरी तू? चला 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 मला जाऊ दे. तुला सोडून नाही जाणार. आवड. आता कधी आता तोच घालील जायचंय ना तोच घालील लहान इथं ठेवले ना तू तिकडला ते रात्री मध्ये आली. बाय बाय कर इकडे इकडं असं नीट कर. असं नीट कर ना बाय हे बस करायचं टाटा त्याला लय घाई. ट्रेनमध्ये बसायचं ना त्याला परत या. कधी येशील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सामान झाले जास्त हा ना ही पिशवी वाढली. ती नाही पण मग ती भरलेलीच होती का ती पण पाणी दिला नाही पण जायचं ना. बाय घराची चावी घेतली का तर आता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि आम्ही पण निघालो आहे आणि ताईन त्या पण सिन्नरला चाललेले आहे कारण पप्पा त्यांना 5 वाजता जायचं आहे 5 वाजता त्यांची ट्रेन आहे तर त्यांना म्हटले तोपर्यंत नाही थांबत आम्ही कारण त्यांची पॅकिंग वगैरे सगळे झालेली आहे तर त्यांना म्हटले या तुम्ही मस्त फिरून तुम्ही फिरून आले का मग फोन करा मग आम्ही पण येऊ आणि कल्याणवरनं दादा पण येईल तर ताईन ते गाडीवर चाललेले होते तर त्यांना म्हटले जा तुम्ही आणि मी पण कृष्णाला फोन केलेला आहे तो पण येतो मला घ्यायला तर निघाले आता आम्ही घरी तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा ना आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका